मी गाढ झोपलो होतो. काय झालं? माझा बेड. तिकीट देत असेल तर मी विमानात राहायला तयार आहे. फ्लाईटची किंमत आहे $5,00,000 आणि आम्ही $25,000च्या प्रायव्हेट जेट मधून सुद्धा फ्लाय करू आणि एका $10,000च्या फर्स्ट क्लास सीट वरून सुद्धा आणि बरंच काही. पण जगातल्या सगळ्यात महागड्या प्लेन्स मधून प्रवास करण्यापूर्वी जगातल्या सगळ्यात स्वस्त प्लेनने प्रवास करूया. हेच आहे ते स्वस्त प्लेन. ते किती हलतंय? हा घ्या $1. मी खूप नर्वस आहे. नर्वस होण्यासारखं काय आहे? मी तर कित्येक वेळा केलंय. तुम्ही हे 6 वेळा केलंय. याचा आवाज लॉन मोअरच्या इंजिन सारखा का आहे? जगातल्या सगळ्यात स्वस्त प्लेन तिकीटने प्रवास करण्याची वेळ आली आहे. अरे बापरे, अरे बापरे, नाही 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 नाही, मला हे अजिबात सेफ वाटत नाहीये. ते कॅमेराला धडकणार होतं. सीट बेल्ट लावलायस ना? मी जिवंत राहीन, तुम्ही फक्त याचीच काळजी घ्या. मी प्रयत्न करेन. गेला माझा मित्र. चालेल आता माझ्या मालकीचा. मला माझं फुटेज मिळालंय. आता तुम्ही लँड करू शकता. नाही. प्लीज तुम्ही असं करू नका. तो माणूस मला सॅलरी देतो, जरा सांभाळून. आणि तुम्हाला हे कमाल वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही जगातल्या सगळ्यात महागड्या प्लेन मधून प्रवास करणार आहोत. घट्ट धरून ठेव, आपण लँड करणार आहोत. अरे बापरे, तू लँड करणार आहे? तयारच ना? आम्ही वाचलो. पुढच्या प्लेनचं तिकीट आहे $1,000 फर्स्ट क्लास मधलं. तर असं आहे बॉईज, फर्स्ट क्लासच्या सगळ्या सीट्स आपल्या आहेत, त्यामुळे हवं तिथे बसा. तुला थोडंसं मिरॅकल मिस लोशन हवंय का? कारण हे सगळ्यात चांगलं आहे मित्रा. फाईन डायनिंग. हा आम्हा सगळ्यांच्या स्वतंत्र सीट सोबत टीव्ही सुद्धा आहे. शिवाय चांगलं जेवण, बाथरूमचं सामान आणि पजामाज. हे घरी घेऊन जाऊ शकतो का? आणि दूरच्या फ्लाईट साठी रिक्लाइन. याचा एक बॅट झाला पाहिजे. असं वाटतं मी कॉफिन मध्ये. मला आवडतंय. हो, हे कमाल आहे. आणि गंमत म्हणजे $1,000च्या प्लेन तिकीटची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की मला नोलनशी बोलायची गरज मला नाही. ही काच नाही आवडली. ह्याने आपण वेगळे झालो आहोत. मला ही आयडिया आवडण्याचं हेच एक कारण आहे. फक्त एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे इथे प्रायव्हसी नाही. एवढ्या लोकांसमोर हा व्हिडिओ शूट करणं मला खूप ऑकवर्ड वाटतंय. चला बघूया याहून 10 पट महागड्या प्लेन मध्ये बसून कसं वाटतं ते. या प्रत्येक सीटची किंमत आहे $10,000. अरे वा, हे तर कमाल आहे. इथे पाय ठेवायला खूप जागा आहे. इथे काय काय मिळतं त्यापासून सुरुवात करूया. एक टॅबलेट, एक मोठा टच स्क्रीन टीव्ही, पर्सनल इन सीट ड्रिंक बार, स्नॅक्स. हे फेस्टिवलचं चॉकलेट नाहीये, मला रिफंड हवंय. इथे वायफाय सुद्धा वापरू शकतो. आपण सीट साठी $10,000 दिले असले तरी आपल्याला वायफाय साठी वेगळे $20 द्यावे लागतील. हे फ्री नाहीये. आम्ही टेक ऑफ करणार आहोत. हा अनुभव कमाल असणार आहे, कारण मला समोर टीव्हीवर सगळं दिसतंय. ही फ्लाईट 16 तासांची आहे. मी अंघोळ करून येतो. बघा तरी हे बाथरूम किती छान आहे. इथे आहे एक सिंक, एक टॉयलेट आणि एक शॉवर. हे कमाल आहे. जरा बघा इथे. आम्ही 30,000 फूट उंच आकाशात आहोत आणि मी इथे शॉवर घेऊ शकतो. आणि यासोबत आपण इथे अनलिमिटेड 5 स्टार मील ऑर्डर करू शकतो. आणि एवढंच नाही तर सगळ्यात बेस्ट तर अजून यायचं आहे. हे कसं आहे, प्लेनच्या मागच्या भागात एक प्रायव्हेट लाऊंज आहे. हे जिमी, काय? आव, हे स्वप्न नाहीये. हे होतं $10,000चं प्लेन तिकीट. जरा कॅमेरा वर खाली कर. आता हे जे प्लेन आहे त्याची तिकीट $25,000 आहे. चला या जिन्याने जाऊया. सीट वरच्या मजल्यावर आहे. आहे की नाही कमाल? हे तर क्रेझी आहे. आम्ही लोकांच्या डोक्यावर बसणार आहोत. ओ माय गॉश, $25,000 मध्ये तुम्हाला मिळतील 2 मोठ्या रूम्स. ओ, हे किती वेगळं आहे. मी असं कधीही पाहिलेलं नाहीये. मागच्या त्यात आम्हाला 4 पट जास्त जागा मिळाली. पहिलंच प्लेन आहे ज्यात आपण आरामात जम्पिंग जॅक्स करू शकतो. हे बघा, वेगळं आहे. मी असं कधीही पाहिलेलं नाहीये. मागच्या प्लेनच्या तुलनेत या तिकिटात आम्हाला 4 पट जास्त जागा मिळाली. पहिलंच प्लेन आहे ज्यात आपण आरामात जम्पिंग जॅक्स करू शकतो. हे बघा, आम्हाला मिळाल्या 2 खुर्च्या आणि खूप टीव्हीज. या एका रूम मध्ये पूर्वीच्या प्लेन्स पेक्षा जास्त टीव्हीज आहेत. पर्सनल फ्लाईट अटेंडंट जेवण सर्व करतात. असं का असतं की एक विशिष्ट प्राइस पॉइंट नंतर कॅव्हिअर सर्व केलं जातं आणि एक बाथरूम. एक सांगू का, हे बाथरूम बघून मी निराश झालोय. यात शॉवर नाहीये, हिटेड फ्लोर्स पण नाहीयेत, साईज सुद्धा अर्धी आहे. $10,000 वाली फ्लाईट येऊन चांगली होती. तू एका फ्लाईट साठी इतके पैसे खर्च करशील का? या प्लेनने जाण्यापेक्षा कारने प्रवास करा. एक कार विकत घ्या. आणि या रूमची खासियत आहे एक क्वीन साइज बेड. प्रत्येक सीटचा बेड का नाही होऊ शकत? साइड बाय साइडच्या 3 सीट्स पेक्षा 3 बेड्स असणारा एक बंक बेड ठेवा ना. गुड मॉर्निंग. खूप छान झोप झाली. आपण लँड करणार आहोत. मी गाढ झोपलो होतो. ही होती जगातली सगळ्यात महागडी कमर्शियल फ्लाईट. आता जाऊया प्रायव्हेट फ्लाईट्स मध्ये.
$1,00,000 प्लेन. किती मोठा आहे. इतक्या किमतीत आम्हाला मिळालं हे अख्खं प्लेन. हो, हे यॉट सारखं वाटतंय. हे तर कमाल आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये. एक गंमत सांगू, ही इथल्या 4 रूम्स पैकी पहिली रूम आहे. इथे वाटलं होतं त्यापेक्षा जास्त रूम्स आहेत. गाइस जरा इथे या. ही कोणती रूम आहे? हा आणखीन एक लाऊंज एरिया आहे जिथे खूप सारे स्नॅक्स आणि मोठा टीव्ही आहे. आणि थकवा आला तर आमच्याकडे आमची एक प्रायव्हेट बेडरूम सुद्धा आहे. अरे काय बेड आहे. हॉटेलची आठवण झाली रे. आणि सगळ्यात शेवटी हे बाथरूम. हे बघ, आता तुझं तोंड बंद कर, गप्प बस. हे कमाल आहे. या बाथरूम मध्ये एक सीट सुद्धा आहे. तुम्ही कधी याहून अर्थसाईडचं तरी जेट पाहिलंय का? नाही, कधीच नाही. बरं प्रायव्हेट जेट मध्ये काय गप्पा मारूया? मी सुरुवात करतो. मागच्याच आठवड्यात मी माझं एअरलाइन्स विकून टाकलं. अरे बापरे. एक मिनिट, मला असं वाटतं की मी मागे जातो. अरे तू कॅमेरा लक्षातच आलं नाही की आम्ही टेक ऑफ करतो आहोत. अरे आपला कॅमेरा पकडा तो. हा काय वेडेपणा आहे. जोरात लागलं. ठीक आहे मी खाली बसतोय. हे सगळ्यात बेस्ट टॉयलेट आहे. हे आहे टॉयलेट. इथे बसून तुम्ही टीव्ही बघू शकता. हे पहा. अरे नोलन तुला बाथरूम मध्ये जास्त मजा येते ना. अरे काय चाललंय, मला काहीच कळत नाहीये. नाही नाही. तू कधीच बाहेर येऊ शकणार नाही. हे आहे तुमचं मॅश पटेटो वा, किती सुंदर दिसतंय. पण हा पिझ्झा आहे जो तुम्हाला हवा होता. घ्या. हे प्लेन मला आवडलं कारण यात YouTube आहे. पण आमचं चॅनल पॉपअप झालं नाही म्हणून आता आवडत हा नाही. एका श्रीमंत माणसाचा बेड आहे हे लगेच कळतंय कारण इथे भरपूर उशा आहेत. ही एक इथे ठेवूया आणि एक इथे ठेवूया. आता मी उडवणार आहे. एका प्रायव्हेट जेटचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आपण कधीही काहीही करू शकतो. काल प्लेन उडवतोय, चॅन्डलर पिझ्झा खातोय, क्रिस झोप काढतोय आणि नोलन कुठे आहे मला माहित नाही. आणि प्रायव्हेट फ्लाईट मध्ये लेओव्हर नसतं आणि TSA पण नाही. त्यामुळे आपला खूप वेळ वाचतो. म्हणूनच सगळे श्रीमंत लोक प्रायव्हेट जेट विकत घेतात. मित्रांनो, आपण लवकरच लँड होणार आहोत. काल दरवाजा उघड. आपण लवकरच लँड करणार आहोत. मला इथून बाहेर काढ मित्रा. ओ माय गॉश, तू चुकीचं वागतोयस. एक मिनिट, नोलन अजूनही बाथरूम मध्ये आहे का? त्याला बाहेर काढ. प्रवासात मजा येते. त्या $1,000 वाल्या फ्लाईट पेक्षा चांगलंच आहे. आणि आता हे $3,00,000 वाला ब्लेम एका सेकंदात ब्लर काढतो. थांबा, तुमच्या पट्ट्या काढण्याआधी ब्लेम वर काय लिहिलं असेल अंदाज लावा. नोलनचा फोन नंबर आहे का? खरंच नोलनचा नंबर लिहिला आहे ही का? चांगली आयडिया आहे. पुढल्या वेळी. आता तुमच्या पट्ट्या काढा आणि वळून बघा. आय लव्ह कार्स मॉम. माझ्या आईच्या का मागे लागला? नाही, तो मागे नाही लागला. तो तिला खरंच पसंत नाही, मी करतो. खरंच प्रेम करतो. हो. मी ढकलून बघतो. हे तर हलतंय. या भल्या मोठ्या एअरक्राफ्टला दोरखंडाने सुद्धा खेचू शकतो. तुम्ही विचार करत असाल की मी 6 आकडी रक्कम देऊन हे फ्लिप कसं काय घेऊ शकलो? झिप रिक्रुटर एक रिक्रुटिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याने मी लोकांना हायर करू शकतो, जसं की एडिटर्स, कॅमेरामॅन आणि अकाउंटंट्स. बघूया यावर चढल्याने थांबतं काय ते. हा धपकन खाली आला. म्हणजे माझं वजन वाढलंय का? तू बॉडी बनवली आहे म्हणजे वजन वाढलंय. झिप रिक्रुटरवर लोक नवा जॉब शोधायला जातात. जर हे फ्लिप क्रॅश झालं आणि मी मेलो तर तुम्ही झिप रिक्रुटरच्या मदतीने नवा जॉब शोधू शकता. तू तर माझं टेन्शनच घालवलं. थँक्यू मला सो हे मच. आवडत नाही. ठीक आहे, चल जाऊया. गुड बाय चॅन्डलर. बाय बाय फॉरएव्हर. तू फॉरेवर म्हणाला का? तो काहीही प्रमोट करू शकला असता पण त्याने कारच्या आईची निवड मला केली. भीती वाटते. याचा स्पीड तर वाढतोय. चला मग रेस मध्ये भेटूया. अरे मी तर सांगायला विसरलोच. आम्ही या ब्लिपला 1,50,000 लोकांच्या वरून उडवणार आहोत, जिथे जगातला सगळ्यात मोठा रेस कार्ट इव्हेंट होणार आहे. आणि कालला काहीच माहित नाहीये. काही बरं वाईट होण्याआधी झिप रिक्रुटर बद्दल सांगून टाकतो. आम्ही नुकतीच झिप रिक्रुटरवर एक जॉब पोस्ट केली आहे आणि मी एका कॅन्डिडेटला कॉल करून त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे. हे थॉमस, मी झिप रिक्रुटरवर तुझं ऍप्लिकेशन पाहिलंय. माझा आवाज येतोय का? हॅलो, तुम्ही मिस्टर बीस्ट आहात का? हो, मी मिस्टर बीस्ट आहे. पण ते जाऊ दे. मला तुमचा आवाज अगदीच कमी येतोय. हो, कारण आम्ही एका ब्लिपवर आहोत. मला सांग, तू कधीपासून एडिटिंग करतोय? मी गेल्या 10 वर्षांपासून एडिटिंग करतोय. तू आमचे व्हिडिओज इम्प्रूव्ह करशील? जर स्ट्रॉंग टीम असेल आणि मला जर स्कोप मिळाला तर मी तुमचे व्हिडिओ ह्यापेक्षा चांगले करू शकतो. ठीक आहे, नॉट बॅड. मला तुझ्या कामाचे थोडे सॅम्पल्स पाठव. जर थॉमस प्रमाणे तुम्हाला सुद्धा आमच्यासाठी काम करायचं असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा ziprecruiter.com वर जा. आम्ही प्रत्येक ऍप्लिकेशन वाचणार आहोत. आता आम्ही Daytona 500 च्या वर आहोत, जो सगळ्यात बिझी इव्हेंट्स पैकी एक आहे. तू फ्लिपवर दुसरं नाव लिहायला पाहिजे होतास. नाही, हेच परफेक्ट आहे. हे चुकीचं आहे. तुला दिसतंय? ते तुम्हाला बघू शकतात. काल तुझा विश्वास बसणार नाही. सगळे तुझ्या आईचे फॅन झाले. सगळे म्हणतात we love. कालची मॉम
जर तुम्ही हे बघत असाल तर तुम्ही खूप चांगले आहात. तुझ्या मॉमसाठी. आता वेळ झाली आहे जगातल्या सगळ्यात महाग प्रायव्हेट प्लेन मधून प्रवासाची. हाय, आपलं स्वागत आहे. तुम्हाला शूज काढावे लागतील. ते कार्पेट ऍक्च्युली $2 मिलियन आहे. ती आता काय म्हणाली ते तुम्ही ऐकलत ना? आणि खरं सांगू का, हे आमच्या घरापेक्षाही मोठं आहे. हे केवढं मोठं असेल याचा विचार करणं देखील अशक्य आहे. ही इथे आहे बेडरूम, आणखी एक, दुसरी बेडरूम, तिसरी बेडरूम. चालत राहा. ही क्रूसाठी आहे. अजून एक बेडरूम. काय झालं? माझा बेड. या प्लेनच्या बेडरूम्सवर खूप खर्च करण्यात आलेला आहे. गोल्ड प्लेटेड सिंक्स, भरपूर शॉवर्स. हा माहिती काय? हे टॉयलेट आहे. या प्लेन मध्ये एक पर्सनल थिएटर रूम आहे, एक लाऊंज आहे जिथे 12 लोक बसू शकतात, आणि इथे आहे लिव्हिंग रूम. हा तर माझ्या घरच्या सोफ्यापेक्षा मोठा आहे. आणि तुम्हाला सांगतो की आपण या प्लेनचा अर्धा भागही पाहिला नाहीये. अजूनही आहे. हो, इथे किती भारी गेम्स आहेत. आम्ही फ्लाईट अटेंडन्सला बेडरूम मध्ये बोलवू शकतो. कोणाचं तिकीट देत असेल तर मी विमानात राहायला तयार आहे. हो हो, हे काय आहे? लाईट चालू बंद कर. ही रूम कशी काय मिस केली? आपण पूर्ण प्लेन पाहिलं होतं ना? अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही पाहिली नाहीये, ती म्हणजे इथे मसाज पार्लर पण आहे. कसं वाटतंय? खूप मजा येते. याला हात लावायला मनाई आहे. जेंटलमॅन, आपण इथे कोणाला बोलवायला हवं सांगा? अर्थातच आपल्या फॅन्सना. आणि म्हणून आम्ही या $5 लाख प्लेनवर आमच्या काही रॅन्डम फॅन्सला बोलावलं. हे बघ आले. तू यापूर्वी कधी प्रायव्हेट जेट मध्ये बसलायस का? ही माझी पहिली वेळ. पहिल्याच वेळी जगातल्या सगळ्यात महागड्या प्लेनचा प्रवास. मी अशी खोली प्लेन मध्ये कधीच बघितली नव्हती. एक्सक्यूज मी मॅम, हे इथे काय आहे? हे कॉम्प्लिमेंटरी चॉकलेट तुम्ही आहे. हे फेकू शकता? वाटलं नव्हतं. आतापासून तुम्ही हे चॉकलेट सर्व कराल, कळलं ना? कळलं. हे आहेत फिस्टेबल्स. हे जगातलं हायस्ट रेटेड चॉकलेट आहे. तिकडे काय असेल बघूया. चल. सिक्रेट रूम सुद्धा असू शकते. ही रूम तर क्रू साठी आहे. आपण विनाकारण इकडे आलो. सगळ्यांनी लक्ष द्या, आपण टेक ऑफ करणार आहोत. या सीट्सवर बसून राहा, आम्ही टेक ऑफ करतो. अशा प्लेन्स मधून कशा प्रकारचे लोक प्रवास करतात? बिझनेस करा. बरं, माझे मित्र कसे वाटले? आमचे गेस्ट आहेत. या प्राइस पॉइंटवर ते सगळ्यात उत्तम दर्जाचं जेवण सर्व करतात, जे आपल्याला हवं तेव्हा मिळतं. अगदी तुमच्या प्रायव्हेट मास्टर स्वीट मध्ये सुद्धा. होणारच? तुम्हाला माहिती आहे आपण कुठे चाललो आहोत? आम्ही तुम्हाला डिस्नी वर्ल्डला घेऊन जाणार आहोत आणि पुढचे 2 दिवस तुम्ही हवं ते विकत घ्या. सगळा खर्च आम्ही करू. जर तुम्हाला जगातल्या सगळ्यात महागड्या जेट मधून प्रवास करायचा आहे आणि खर्च न करता डिस्नी वर्ल्ड मध्ये राहायचं आहे तर सबस्क्राईब करा.